नमस्कार मित्रांनो, कसा होता तुमचा आजचा ट्रेडिंगचा सेशन नक्की कमेंट करून सांगायचं आहे. तर आपण डिस्कशन काय केलं होतं, मार्केट या चॅनलमध्ये फिरते याचा ब्रेकडाऊन किंवा ब्रेकआउट होणं खूप गरजेचं आहे. आणि आपण डिस्कशन पण केलेलं, हा 24,150चा जो सपोर्ट आहे हा खालच्या साईडला ब्रेक झाला तर आपल्याला फर्स्ट टार्गेट हे 24,000 आणि त्याच्यानंतर 23,800 पर्यंत पण बघायला भेटू शकतं. तर फर्स्ट टार्गेट जे आपलं होतं ते डन झालेलं आहे आजच्या ट्रेडिंगच्या सेशनमध्ये. उद्या काय असू शकतं, उद्या एकतर ह्या 24,000चा सपोर्ट आहे, इथून हा ब्रेक केला तर मार्केट परत 23,800 पर्यंत येऊ शकतं किंवा मग 24,000चा सपोर्ट घेऊन अगेन मार्केट वरती जाऊ शकतं. याच्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे 24,300चा स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे, 24,000चा एक सपोर्ट आहे. हा ब्रेक न करता मार्केट इकडूनच एक पुलबॅक घेऊन वरती गेला, काही बुलिश प्राइस ऍक्शन इथं जर बनवली आणि इकडूनच वर गेला तर अगेन आपल्याला 24,300 पर्यंत मार्केट उद्याच्या ट्रेडिंगच्या सेशनमध्ये बघायला भेटू शकतं. डाऊनला आला तर ही 24,000ची लेवल ब्रेक झाली डाऊन साईडला, ब्रेक म्हणजे एकदम ब्रेक नाही, इथून ब्रेक होऊन पुन्हा रेटेस होऊन असा पडला पाहिजे, मग आपल्याला कुठेतरी ट्रेड घेण्यासाठी ठीक राहील. असं डायरेक्ट गॅपडाऊन ओपनिंग झाले तरी इथं ट्रेड अवॉइड करायचं आहे. तर बघा, 24,000ची लेवल ब्रेक झाली तर 23,800 आणि त्याच्यानंतर खाली बघायला गेला तर ही एक लेवल आहे 23,650ची. मग आपण मार्क करूया. तर ही एक लेवल आहे, इथंपर्यंत पण मार्केट उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जाऊ शकतं. तर कशी प्राइस ॲक्शन बनते बघून तिकडं आपण ट्रेड करायचं आहे. तर बँक निफ्टी काय असणार आहे बघा, बँक निफ्टी पण बघा, बँक निफ्टी पण सॉरी बँक निफ्टी पण आपण बँक निफ्टी पण आपण डिस्कशन केलेली, जी काही ट्रेंड लाईन ह्याचा ब्रेकआउट होणं खूप गरजेचं. 57,600चा एक सपोर्ट होता, सडनली मार्केट एकाच कॅन्डलमध्ये ब्रेक झालेलं आहे. नंतर 57,400चा एक सपोर्ट होता, हा पण मार्केटनी डाऊन साईडला ब्रेक केला आहे, मार्केट इकडेच क्लोजिंग झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. उद्यासाठी काय असणार आहे, उद्यासाठी मला डाऊनलाच वाटतंय. एक तर मार्केट इथं येईल 56,600, इथून बाईंग येऊ शकते. अदरवाईज ही लेवल पण ब्रेक झाली तर इथं 55,800-600 पर्यंत मार्केट डाऊनला येऊ शकतं. आपला बघायला गेला तर गॅप अप ओपनिंग झाली 57,000, इथे काय प्राइस ॲक्शन बनवली तर मग इथून परत 58,200 58,600 पर्यंत आपल्याला अपला बघायला भेटू शकतं. तर प्राइस ॲक्शन कशी बनते वगैरे बघून आपण ट्रेड करायचं आहे. लेवल्स आहेत त्या लेवल्सवरती प्राइस कशी मूव्ह करते काय करते बघून आपण ट्रेड करायचं आहे. ही एक लेवल आहे जी की चांगली आहे, इकडून पण उद्या इथं गॅपअप झाला तर आपण वरच्या साईडचे लेवल बघू शकतो. ही जर डाऊनला ब्रेक झाली तर खाली 56,600 आणि खालीपर्यंत आपण लेवल डाऊनला बघू शकतो. तर कशी वाटली माझी अनालिसिस नक्की कमेंट करून सांगायचं आहे. चॅनलला नवीन असाल तर लाईक शेअर कमेंट करायचं आहे. थँक्यू सो मच.